भंडारा जिल्ह्याच्या करडी पोलीस स्टेशनमध्येच पोलीस कर्मचारी दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि हा पोलीस कर्मचारी स्टेशनच्या एका खोलीत ओली पार्टी करत आहे. कर्तव्यावर असताना व पोलीस स्टेशनमध्येच ओली पार्टी सुरू असल्याने कायद्याचं रक्षण करणारेच कायदा पायदळी तुडवत आहे. आता हा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झाला आहे आणि या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना विचारणा केली असताना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर हल्ला चढविला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे हे गृह खाते का बरं स्वतःकडे ठेवले तो भाग वेगळा आहे, पण मी तुम्हाला सांगतो की गृह खाते हे महत्वाचं खातं आपल्याकडे ठेवून महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचा कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गुंडेशाही, सावकारी सुद्धा आपण बघू शकतो. शेतकऱ्याला आपली किडनी गहाण ठेवण्यापर्यंतची मजल गेली आहे. ब्रह्मपुरीला पण घटना पाहिली आहे. राजा तसंच त्यांचं सैन्य वागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे एक गृह खातं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी गृह खातं का ठेवलं आपल्याकडे तो भाग वेगळा आहे. त्याच्यावरचा आता मला तातडीनं प्रतिक्रिया आज द्यायची नाही, कारण की अजितदादाची घटना आता कालच झाली. त्याच्यावर नंतर ते राजकारण झालं म्हणतील. पण मी तुम्हाला सांगतो की राज्याची सगळी जबाबदारी असताना गृह खातं हे महत्त्वाचं खातं आपल्याकडे ठेवून जे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचं जे कामकाज आहे त्या कामकाजाचेच बदल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. गुंडेशाही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शाहूकारी आपण पाहिलं असेल की आता शेतकऱ्याला आपली किडनी गहाण ठेवण्यापर्यंतची मजल गेलेली आहे. ते ब्रह्मपुरीलाच आपण घटना पाहिलेली आहे. मग आता हे सगळं राजा तसं तर त्याचं जे आहे सैन्य ते पण तसंच वागणार आहे. आणि म्हणून ही जी मस्ती जी आपण पाहतो आहे सरकारच्या मधात, त्या मस्तीचा असर त्यांच्या कर्मचाऱ्यातही आपण पाहतो आहे. आणि ज्या पद्धतीनं मोहाडी तालुक्याच्या पोलीस स्टेशनचा उल्लेख केला जातो, दारूचे बॉटल ठेवलेले आहेत, तो दारू पितो आहे, समोर तो शिवार देतो आहे लोकांना. हे जे चित्र पाहतो हे महाराष्ट्राचं चित्र कधी नव्हतं. या भाजपच्या सत्तेपासून ह्या पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्राची ओळख जी होती शाहू फुले आंबेडकर विचाराची, ती ओळखच पुसण्याचं पाप राज्याच्या राज्यकर्त्यांनी भाजपने केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं.